नमस्कार, मी प्रीती HK रेसिपी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत चमचमीत अशी भरलेली भेंडी। तर हे बघा, इथे मी ताजी ताजी भेंडी घेतली। तर आपण ती पहिली कट करून घेणार आहोत। कट म्हणजे फक्त आपल्याला असं मधून भाग चिरून घ्यायचा असं जेणेकरून आपल्याला याच्यामध्ये भरता येईल। अशा प्रकारे आपल्याला सर्व भेंडी अशी चिरून घ्यायची की बघा कसं करायचं। ज्यांना भेंडीची भाजी आवडत नाही त्यांच्यासाठी हे भरलेली भेंडी। आता ही सर्व भेंडी मी अशीच कट करून घेते। तरी बघा, अशा प्रकारे सर्व भेंडी आपण इथे अशी कट करून घेतलेली आहेत। आता आपण भेंडी भरण्यासाठी सारण बनवूया। त्याच्यासाठी मी इथे घेतलंय 1 वाटी बेसन, इथे 2 चमचे मी तांदळाचं पीठ घेतलंय। त्याच्यानंतर आपण टाकणार आहोत हळद, थोडंसं हिंग, थोडंसं इथे मी लाल तिखट घरगुती मसाला टाकते। आपण यात टाकणार अर्धा चमचे जिरे। त्याच्यानंतर चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे, इथे मीठ टाकते। थोडीशी साखर आणि 1 वाटी इथे मी ओलं खोबऱ्याचा किस घेतलाय, तो आपण टाकणार आहोत। आता आपण हे मिक्स करून घेऊया। हे बघा, आपल्या असं हाताने असं प्रेस करून घ्यायचं आहे। आपण ओलं खोबरं टाकलंय त्याच्यामुळे पाणी आहेच, ओलं खोबरं असल्यामुळे हे बघा लागलेलं आहे पाण्यासाठी। तर आपण एकदम थोडंसं पाणी टाकणार आहोत, 2 चमचे इतकं, हे बघा एवढंच पाणी। आणि ते सुद्धा आपल्या असं हाताने एकदम असं चोळून घ्यायचं। आपल्याला जास्त पाणी नाही टाकायचं त्याच्यामध्ये। हे पूर्ण आपल्याला सगळीकडे लावून घ्यायचं असं। हे आता आपलं झालेलं आहे लावून। आता आपण भेंडी भरूया। फक्त आपल्याला असं खोलायचं आहे, त्याच्यामध्ये हे बनवलेलं सारण असं दाबून दाबून आपल्याला असं भरून घ्यायचं। ही भेंडी खूप छान लागतात, एकदम त्याला क्रिस्प सुद्धा छान येतो। हे बघा, अशी आपल्याला दाबून दाबून ही भेंडी अशी भरून घ्यायची। भरून दाखवते। अगदी झटपट अशी सोप्या पद्धतीने ही भेंडी मस्त होतात एकदम। जितकं राहील तितकं आपलं असं दाबून दाबून भरून घ्यायचं। हे बघा असं। आता सर्व ही भेंडी आहेत ती मी अशीच भरून घेते। तर इथे आपली सर्व भेंडी बघा भरून झालेली आहे। आता आपण ही फ्राय करणार आहोत। ती आपल्याला अशी एक एक ठेवून द्यायची। भेंडी खूप छान लागतात, तुम्ही नक्की करून बघा। इथे भेंडी मी सर्व ठेवलेली आहे फ्राय करण्यासाठी। आता आपलं थोडंसं सारण शिल्लक राहिलंय, ती मी याच्यावर टाकते। हे सुद्धा खूप छान लागतं खायला, एकदम कुरकुरीत होतं। आता मीडियम गॅसवर आपण झाकण ठेवून ही 5 मिनिटं अशी ठेवून देणार। इथे आपली 5 मिनिटं झालेली आहेत। आता आपण चेक करूया। आता आपण पलटी मारून घेणार आहोत। हे बघा, एकदम छान झाली आपली भेंडी।
सर्व आपल्याला पलटून घ्यायचे आहेत. गॅस एकदम मिडियमच ठेवायचा आपल्याला. फास्ट केला तर ती करपून जातील, त्यासाठी कमी गॅसवरच करायचं आपल्याला. हे आता आपली अशी झाली आहेत. पुन्हा आपण याच्यावर झाकण ठेवून 5 मिनिटं ठेवणार आहोत, पण अधूनमधून आपल्याला चेक करायचं आहे. आता आपण पुन्हा बघणार आहोत. हे बघा, इथं आपली भेंडी आता छान अशी फ्राय झालेली आहे. आता आपण ही काढून घेऊया. हे बघा, अधूनमधून मी चेक केलेलं, व्यवस्थित अशी आपली भेंडी इथे शिजलेली पण आहेत आणि एकदम अशी कुरकुरीत पण झालेली आहेत एकदम. हे बघा, आता आपण ही काढून घेऊया. तर इथे आपली भेंडी फ्राय रेडी झालेली आहे. तुम्ही पाहू शकता, खूप छान दिसतात, तितकी टेस्टी लागतात. जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.